नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज नेमकंच BMCची अजून एक जाहिरात आलेली आहे. त्याच्याबद्दल आज मी तुम्हाला या माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. BMCची निरीक्षक या पदाची जाहिरात दुपारीच आज आलेली आहे. तर 178 समथिंग पदाची ही जाहिरात आहे. जाहिरात चांगली आहे मित्रांनो. जर पदाचं वेतन जर बघायला गेलं तर 29,900 ते 92,300 समथिंग पेस केले. सॉरी 29,200 ते 92,300 इतकं पेस केले. पदाची भरती सरळ सेवेनं होणार आहे. 178 पदाचं जर कास्टवाईज डिस्ट्रीब्युशन पाहायला गेलं तर तुम्हाला सांगतो SCला 11 जागा सुटलेल्या आहेत, STसाठी 3 जागा आहेत, विजेसाठी 3 जागा आहेत, भज बला 4 जागा आहेत, भज कला 2 आहेत, भज ड आणि विशेष मागास प्रवर्गाला 0 जागा सुटलेल्या आहेत मित्रांनो. इतर मागास वर्गाला 32 जागा सुटलेल्या आहेत. सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग ज्यालाच आपण SC-BC म्हणतो त्याच्यासाठी 18 जागा, EWSला 18 जागा आणि ओपनला 87 जागा. अशा जागांचं कास्टवाईज एकंदर डिस्ट्रीब्युशन आहे मित्रांनो. आणि पाहायला गेलं तरी सरळ सेवा भरती आहे. फक्त एक परीक्षा यासाठी होणार आहे आणि एनी ग्रॅज्युएट यासाठी फॉर्म भरायला पात्र ठरतील. आणि फक्त एनी ग्रॅज्युएट असेल तर चालणार नाही. आणखी एक त्याला अट आहे मित्रांनो की तुमच्याकडं मराठी 30 आणि इंग्लिश 30 याचं टायपिंग सर्टिफिकेट असणं कंपल्सरी आहे. मी काल पण सांगितलं होतं की तुमच्याकडं टायपिंग सर्टिफिकेट असलंच पाहिजे येणाऱ्या जाहिरातीसाठी. नसेल तर आजपासून खटपट करा की आज ही जाहिरात सुटली तर येणाऱ्या जाहिराती तरी सुटणार नाहीत. टायपिंग तुमच्याकडं मस्ट आहे मित्रांनो. त्याच्यानंतरनं एनी ग्रॅज्युएटसाठी फॉर्म भरू शकता तुम्ही. परीक्षा असणारे 100 प्रश्नांची, 100 प्रश्न प्रत्येकी 2 गुण म्हटलं तर 200 गुणाची परीक्षा असेल. मराठी, इंग्लिश, GS आणि मॅथ. त्याचबरोबर 100 मार्काचं मुंबई मनपा अधिनियम 1888 हा एक नवीन नियम याच्यामध्ये ॲड केला आहे. त्याच्यावरती 50 प्रश्न आणि 100 मार्क. म्हणजे आपण जे पाहिलं तलाठीला किंवा अदर भरतीला 25, 25, 25, 25 मराठी, इंग्लिश, मॅथ आणि GS असं डिस्ट्रीब्युशन होतं. पण इथं थोडंसं वेगळं आहे मित्रांनो. इथं सब्जेक्ट वाईज जर मार्क्स आणि प्रश्नाचं डिस्ट्रीब्युशन सांगायचं झालं तर मराठीला फक्त 10च प्रश्न इथे येणार आहेत. इंग्लिश व्याकरणला सुद्धा 10च प्रश्न. म्हणजे याला मराठीला 10 20 मार्काचं, इंग्लिश व्याकरण 10 20 मार्काचं, GS 15 प्रश्न 30 मार्काचे आणि मॅथसाठी परत 15 प्रश्न 30 मार्काचे. असं 100 गुणाचं हे GSचं आणि लँग्वेजचं डिस्ट्रीब्युशन. त्याच्यानंतर मुंबई मनपा अधिनियम 1888चा याच्यावरती सेपरेट 50 प्रश्न येणार आहेत आणि त्या 50 प्रश्नाला 100 मार्क. असे ही 200 गुणांची तुमची परीक्षा होणार आहे मित्रांनो. पात्रता परत मी सांगतो, एनी ग्रॅज्युएट अप्लाय करू शकतो. त्याचबरोबर मराठी आणि इंग्लिशचं टायपिंग सर्टिफिकेट तुम्हाला कंपल्सरी फॉर्म भरताना लागणारच आहे. आणि MSCITसुद्धा लागणार आहे मित्रांनो. पण MSCITला सूट मिळेल. MSCIT नसलं तरी भरायचं काही ताण नाही. तुम्हाला जॉईनिंग झाल्यानंतर तुम्ही तुमच्या कार्यालयामध्ये 2 वर्षामध्ये ते सादर करू शकता असं त्यांनी याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. आणखीन एक सांगायचं झालं तर फीसमध्ये 1,000 रुपये फीस असेल आणि मागासवर्गीयासाठी बॅकवर्डसाठी 900 रुपये फीस इथं ठेवण्यात आलेली. कोण फॉर्म भरू शकतात? ज्याच्याकडे डिग्री आहे आणि 18 ते 38 म्हणजे ओपनसाठी 38 वर्ष, बॅकवर्डसाठी 43 वर्षापर्यंतचे विद्यार्थी इथं फॉर्म भरू शकतात. आणि नॉर्मलायझेशन आहे का? तर हो. त्यांनी असं सांगितलेलं आहे की जर परीक्षा एका दिवशी अनेक सत्रांमध्ये किंवा 2 ते 3 दिवसामध्ये परीक्षा घ्यावी लागली तर अशा वेळेस आम्ही गुणांचं नॉर्मलायझेशन करू. आणि जागा तर सांगितलेलं आहे 178 बऱ्यापैकी जागा आहेत. आणि वेतन श्रेणी जर पाहायला गेलं तर मित्रांनो एकंदर सांगायचं जर टॅक्स असिस्टंटला मुंबईमध्ये जे वेतन मिळतं तेच वेतन या निरीक्षक या पदाला मिळेल. म्हणजे खूप चांगली पेमेंटची आणि पदाची सुद्धा संधी. निरीक्षक पद म्हणजे बऱ्यापैकी चांगलं पद आहे मित्रांनो, पण मुंबईमध्ये असेल. आता सिलेबसमध्ये मराठी GS वगैरे तर सांगितलंच मी तुम्हाला. त्याच्यामध्ये आता जे 50 मार्काचे जे कायदे सांगितले, कायदे म्हणजे BMC मनपा मुंबई 1888चा अधिनियम, त्याच्यामध्ये काय काय दिलेले आहे तर मुंबई क्षेत्राचा भूगोल येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. मुंबईचं सामाजिक इतिहास, त्याच्यानंतर मुंबई क्षेत्राचंच हवामान, स्थानिक वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत BMCचे. जे काही आपण लोकल एरियाचे वैशिष्ट्य म्हणतो, BMCनं जे वेगवेगळे प्रोजेक्ट आतापर्यंत राबवलेले त्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जाणार आहेत. मुंबईचा BMCचा अर्थसंकल्प याच्यावरती सुद्धा सिलेबसमध्ये मेन्शन केलेले प्रश्न येतील म्हणून. आणि महानगरपालिकाचे वेगवेगळे ऑथॉरिटीज म्हणजे प्राधिकारी याच्यावरती सुद्धा प्रश्न येणार आहेत मित्रांनो. मग आता हे झालं एकंदर सिलेबस, जागा आणि पात्रता वगैरेचं डिस्क्रिप्शन. जागा चांगल्या येतात, तुम्ही फॉर्म भरू शकता.
आणि तुमचं एक टार्गेट असलं पाहिजे की जर तुम्ही खरोखर विचार करताय तर फॉर्म भरून टाका. जागाचा विचार करू नका आणि हे सिलेबसचा सुद्धा वेगळा विचार करू नका. अभ्यास तुम्हाला करावाच लागणार आहे. आणखी सांगायचं झालं तर मी काय बोलत होतो, तर मराठीसाठी आता बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की काय वाचू. बाळासाहेब शिंदेचं मराठी ग्रामर याच्यासाठी सफिशियंट आहे. 10 मार्क, 10 प्रश्न, 20 मार्क, मोर दॅन इनफ आहे बाळासाहेब शिंदे. त्याच्यानंतर इंग्लिश व्याकरणला सुद्धा बाळासाहेब शिंदेचं इंग्लिश व्याकरण घेऊ शकता. काही जण व्होकॅबवरती कमांड येण्यासाठी वेगवेगळ्या बॅचेस घेऊ शकता. महेश पाटील सरांचे काही नोट्स ऑनलाईन फिरत असतात, त्यासुद्धा व्होकॅबसाठी आणि ग्रामरसाठी तुम्ही वापरू शकता. मॅथ्स आणि GSसाठी, GS तर तुम्हाला माहिती आहे फक्त PYQ वाचलं तरी GS 15 प्रश्न 30 मार्क कव्हर होऊन जातील. आणि मॅथ्ससाठी सचिन ढवळे सरांचं पुस्तक आहे, त्याचबरोबर अभिनव प्रकाशांचं पुस्तक आहे. या गोष्टीसुद्धा तुम्ही रेफर करू शकता मित्रांनो. मी तरी या 2 गोष्टी सध्या तरी तुम्हाला प्रिफर करेन. ठीक आहे, एक चांगली जाहिरात आहे. नीट व्यवस्थित अभ्यास करा. जर खरोखर BMCच फोकस करणार असाल आणि निरीक्षकच फोकस करणार असाल तर तुम्हाला एक थोडासा ॲडिशनल कंटेंट जो आहे तो मुंबई मनपा अधिनियमचा आहे, त्याला थोडंसं तुम्हाला जास्ती लक्ष द्यावंच लागणार आहे. कारण या जागासाठी कॉमन सिलेबस मराठी, इंग्लिश, मॅथ आणि GS तर आहेच, पण खरा जो इथून पुढचं जे मेरिट ठरेल ते मुंबई मनपा अधिनियम ठरेल. म्हणून तुम्हाला त्याच्यावरती थोडा लक्ष देण्याचं, थोडा वेळ त्याच्यावरती अभ्यासाला गुंतवण्याची गरज आहे. बऱ्यापैकी सिलेबस ऑदर सेम आहे. थोडं सिलेबसवरती लक्ष द्या. मला याच्या मुंबई मनपा अधिनियम संदर्भात जर आणखी काही अपडेट भेटली, ते कायदा भेटले, त्याचे कलम भेटले तर मी नक्कीच तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती कळवीनच. त्यासाठी माझ्या चॅनलला जर व्हिडिओ खरंच आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांनासुद्धा ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. लवकरच याच्या पुढचे अपडेट मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्यापर्यंत घेऊन येईन. तोपर्यंत धन्यवाद.